दादा आई दररोज देवाच्या घरी जाते ना, आतापर्यंत परत यायला पाहिजे होते ना, आणखी का आली नाही? त्यावेळेस निवृत्ती दादा मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ते, आई देवाच्या घरी गेली, पण आता अशा देवाच्या घरी गेली की ती आता कधीही परत येईल. सरली प्रीती तुटली नाते, खेळची संपला सारा पकरा झुंजाट सुटला वारा पकरा झुंजाट सुटला वारा करजात दादा, अरे कुठे माझी आई, कुठेच माझे बाबा? आणि धाय मोकळून रडायला लागले मुक्ताबाई. एका खांद्याला मुक्ताई माता, एका खांद्याला सोपान काका. जशी एखादी हरीण आपल्या पाडसापासून दूर जावी आणि ते पाडस त्या आईची आतुरतेने वाट पाहावी, अशी अवस्था त्या चारी भावंडाची झाली. गरजत गरजत वादळ सुटले, गरजत गरजत वादळ सुटले, मुलापासून झाड उपटले, पाचुरी भाड उजळले, नाही कुणाचा थारा, झुंजाट सुटला वारा पकरा झुंजाट सुटला वारा. काय अवस्था झाली चारी भावंडाची. सगळे रडायला लागले आणि मुक्ताबाई, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब चारही भावंडाला घेऊन सिद्ध बेटामध्ये राहत होते. सिद्ध बेटामध्ये राहत होते आणि राहत असताना सकाळच्या समयी चारही भावंड उठले. विश्वमौली ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि चिमुकली मुक्ताबाई, चारही भावंड उठले आणि उठल्यानंतर इंद्रायणीच्या डोहावरती स्नान करण्याकरता, जलविहार करण्याकरता चारही भावंड निघाले. त्या काळामध्ये तिथले गाई म्हशी तिथं पाणी पिण्याकरता त्या इंद्रायणीच्या डोहावरती यायच्या आणि आल्यानंतर त्या डोहावरती हे चारही भावंड गेले. आणि गेल्यानंतर ज्या वेळेस माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांनी त्या इंद्रायणीला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर तिथं काही ब्रह्मवृंदांचे मुलं होते. त्या ब्रह्मवृंदांच्या मुलाने पाहिलं आणि ब्रह्मवृंदांचे मुलं म्हणू लागले की अरे, या संन्यासाच्या पोराने आमची इंद्रायणी बाटून टाकली. काय म्हणाले? संन्यासाच्या पोराने इंद्रायणी बाटून टाकली. म्हणून ते ब्रह्मवृंदांचे मुलं माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांना, निवृत्ती दादाला, सोपान काकाला आणि चिमुकल्या मुक्ताबाईला दगड मारू लागले. महाराज ओ, दगडफेक केली माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायावरती. आणि विश्वमौली ज्ञानोबारायांनी चारही भावंड पळत पळत सिद्ध बेटामध्ये कुटियामध्ये आले. रुक्मिणी माता ओट्यावरती बसलेल्या होत्या आणि ओट्यावरती बसलेल्या असताना ज्या वेळेस पाहिलं की चारही माझे मुलं पळत पळत रडत रडत येत आहेत, आल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं. आणि ज्ञानोबाराय आपल्या आईला विचारतायत, अगं आई, आमच्यावरती का दगडफेक केली जाते? आम्हाला का त्रास दिला जातो? आम्हाला मुक्त छंदाने का वागू देत नाही ते लोक? त्यावेळेस रुक्मिणी माता निशब्द झाल्या. त्यांना वाटलं लहान लहान मुलं आहेत, यांना काय सांगावं, म्हणून त्यांचं सांत्वन केलं, त्यांना गप्प केलं. आणि गप्प केल्याच्या नंतर कुटियामध्ये नेऊन झोपी घातलं, जेवण वगैरे करून झोपी घातलं. दिवसभर रुक्मिणी मातेला जेवण्याची इच्छा झाली नाही. तिचं अंतःकरण दुःखाने सदगदित झालं, गदगदित झालं. आणि रुक्मिणी माता
दिवसभर जेवल्या नाहीत. रात्री चारी भावंडाला जेव घातलं आणि जेव घातल्याच्या नंतर झोपी घातलं आणि झोपी घातल्यानंतर कुटियाच्या बाहेर रुक्मिणी माता आल्या आणि विठ्ठल पंताला रुक्मिणी आई साहेब म्हणतात की पंत हे कुठपर्यंत चालायचं? अरे कुठपर्यंत हा त्रास सहन करायचा? आपल्याला त्रास झाला याच्यात नवल नाही. आपल्याला त्रास झाला आपल्या कर्मामुळं आपल्याला त्रास होतोय ना. आणि तो त्रास सहन करण्याची शक्ती सुद्धा परमात्मा आपल्याला देतोय. पण आपला झालेला त्रास, आपल्या झालेल्या चुकीमुळे आपल्या मुलाला त्रास होता कामा नये. म्हणून तुम्ही एक काम करा, आपल्या मुलाला धर्मामध्ये घेतलं पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही. रुक्मिणी माता विठ्ठल पंताला रात्रभर सांगत होती की तुम्ही असं काहीतरी करा की माझ्या मुलाला धर्मामध्ये घेतलं पाहिजे. विनंती करा तुम्ही, जे शास्त्री लोक आहेत, आचार्य लोक आहेत, त्यांना विनंती करा आणि माझ्या मुलाला धर्मामध्ये घ्या. कारण आपण त्रास सहन केला, आपण त्रास सहन करतोय, आपल्याला जग त्रास देतोय का? तर आपल्याकडून चुकी झाली. काय चूक झाली? तर संन्यास घेतल्यानंतर सुद्धा आपल्याकडून संसार झाला, ही आपल्याकडून चूक झाली. मग त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगतोय ना आपण. पण आपल्याला जे दुःख होतंय ते आपल्या लेकरांना होऊ नये. ही तर कुठल्याही आई वडिलाची इच्छा असते. कुठल्याही आई वडिलाची इच्छा असते. आई वडील म्हणत असतात, अरे मी आहे ना 1 नाही 2 नाही 10 वर्षे लोकांच्या इथे काम करील, पण मला जे दुःख भोगावं लागलं ते माझ्या मुलांच्या वाट्याला आलं नाही पाहिजे. याच्याकरता आई वडील धडपड करत असतात बघा. आणि रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत दोघांचा संवाद चाललाय. सकाळी उठल्याबरोबर विठ्ठल पंत आळंदीमध्ये गेले. सिद्ध बेटावरून आळंदीमध्ये गेले आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर मोठमोठ्या आचार्यांना, मोठमोठ्या पंडितांना, मोठमोठे ब्रह्मवृंद होते, त्या सर्वांना भेटले आणि त्यांना सांगितलं की बघा, आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला प्रायश्चित्त द्या, पण आमच्या मुलाला धर्मामध्ये घ्या. सगळ्यांना विनंती करू लागले. त्यावेळेस आचार्यांनी, तिथल्या मोठमोठ्या पंडितांनी विठ्ठल पंतांची जी विनंती आहे ती विनंती मान्य केली आणि म्हटले ठीक आहे, आपण एक सभा बसू, त्या सभेमध्ये काय प्रायश्चित्त निघते का ते बघू, शास्त्रामध्ये काय प्रायश्चित्त सांगितलेलं आहे का ते बघू आणि मग आम्ही तुम्हाला निर्णय सांगू. आणि म्हणून मोठमोठे पंडित, मोठमोठे आचार्य, मोठमोठे काशीचे विद्वान ब्राह्मण सगळे तिथं जमा झाले. आपले आपले धर्मग्रंथ घेऊन आले, कर्मकांडाचे ग्रंथ घेऊन आले आणि सिद्ध बेटाच्या आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर ही धर्मसभा बसली. आणि त्या धर्मसभेमध्ये विठ्ठल पंताला बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता महाराज. बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. विठ्ठल पंत 2 पायावरती हात जोडून त्या सभेमध्ये उभे आणि एक एक ब्राह्मण, एक एक धर्मवेत्ता, एक एक कर्मकांडाचे आचार्य, पंडित, मोठे मोठे सगळेच्या सगळे चर्चा करू लागले की आता याच्यावरती उपाय काय, याला प्रायश्चित्त काय, की जेणेकरून यांच्या मुलाला आपल्या धर्मामध्ये घेतलं जाईल, हे प्रायश्चित्त काय. म्हणून सगळे दिवसभर चर्चा करू लागले. आणि चर्चा करत असताना एक एक ब्राह्मण उठायचा, घरी जायचा, चहा नाश्ता करून यायचा, खाऊन यायचा आणि पुन्हा धर्मसभेमध्ये बसायचा. पण माझे विठ्ठल पंत आदल्या दिवशी रात्री उपवासी झोपलेले विठ्ठल पंत दुसऱ्या दिवशी दिवसभर उपवासी पोटी हात जोडून 2 पायावरती उभे होते त्या धर्मसभेमध्ये. रात्रीचे 7 वाजले, रात्रीचे 8 वाजले, रात्रीचे 9 वाजले आणि रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले, तरी सुद्धा काही निर्णय झाला नाही. मग सगळे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर काळी रात्र झाली. संपूर्ण जगावरती अंधकाराचं साम्राज्य पसरलं, सगळीकडे अज्ञान पसरलं आणि त्या काळ्या रात्रीमध्ये काळ्या अंतःकरणाच्या लोकाने काळा न्याय दिला. कसा न्याय दिला? आता त्याला अन्यायच म्हणायचं खरं तर, पण त्याचं गोंडच नाव आहे न्याय. काय? काळा न्याय. काळा न्याय दिला. काळ्या लोकांनी काळ्या रात्रीमध्ये काळा न्याय दिला काळ्या अंतःकरणाने, की विठ्ठल पंत
या सगळ्याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आणि देहांत प्रायश्चित्त म्हटल्याबरोबर विठ्ठल पंताला मूर्छा आली. दिवसभर जेवलेले नव्हते, मूर्छा आली आणि मूर्छा आल्याच्या नंतर बेशुद्ध होऊन पडले. सगळे ब्रह्मवृंदांनी आपले कर्मकांडाचे ग्रंथ गुंडाळले आणि घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस सूर्य उगवला, सूर्याचे किरण ज्या वेळेस विठ्ठल पंताच्या शरीरावरती पडले, त्यावेळेस विठ्ठल पंताला जाग आली आणि उठल्यानंतर डोक्यामध्ये एकच शब्द घुमत होता, तो म्हणजे विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. तिथून विठ्ठल पंत उठले आणि उठल्याच्या नंतर इंद्रायणीमध्ये तोंड धुतलं आणि तोंड धुतल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विठ्ठल पंत गेले आणि गेल्याच्या नंतर विठ्ठल पंत सिद्धेश्वर भगवंताला बोलतायत की हे देवा, ब्रह्मवृंदानी तर निर्णय दिलाय. काय निर्णय? देहांत प्रायश्चित्त. पण देवा सांगा तुमची काय इच्छा आहे? हो, तुमची काय इच्छा आहे? हो, सिद्धेश्वर भगवंताला विचारू लागले. त्यावेळेस देवाच्या मंदिरामधून कुठलाही आवाज आला नाही, पण त्यांना त्या मंदिरामधून सुद्धा आवाज आल्याचा भास झाला. कारण सिद्धेश्वर भगवंत काही बोलत नाहीत, काही चमत्कार दाखवत नाहीत, काही आकाशवाणी करत नाहीत. अरे कसे देतील? देव सुद्धा त्यावेळेस एवढे कठोर नव्हते की एवढा कठोर न्याय माझ्या विठ्ठल पंताला देतील. म्हणून सिद्धेश्वर भगवंत सुद्धा काही बोलले नाहीत. पण त्यांना त्या सिद्धेश्वर भगवंताच्या पिंडीमधून आवाज आल्यासारखा भास झाला की विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. हो, आवाज आल्यासारखा भास झाला. म्हटले काही हरकत नाही, ठीक आहे. मग तिथून बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्याच्या नंतर सुवर्ण पिंपळाच्या जवळ आले आणि सुवर्ण पिंपळाच्या जवळ आल्याच्या नंतर विठ्ठल पंत म्हणतात की हे अश्वत्था, सांग तुझं काय म्हणणं आहे? अरे कारण तुझ्याचमुळे रुक्मिणीचं आणि माझं मिलन झालं, तुझ्याचमुळे सगळं घडलं, आमच्या दोघाच्या भेटीला सुद्धा तूच कारणीभूत आहेस अश्वत्था, सांग तुझी काय इच्छा आहे? विठ्ठल पंताने ज्या वेळेस त्या अश्वत्थाला प्रार्थना केली त्यावेळेस एक हवेची झुळूक आली. सळसळ सळसळ करीत त्या अश्वत्थाचे म्हणजे पिंपळाचे पानं वाजले आणि त्या पिंपळामधून आवाज आल्यासारखा भास झाला की विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. आणि मग विठ्ठल पंत तिथून निघाले सिद्ध बेटाकडे जाण्याकरता. रुक्मिणी माता वाट पाहत होत्या, ताट झाकून ठेवलेलं होतं. कारण तेव्हा आत्ताच नाही बरं, तेव्हा पत्नी आहे ना, पती जेवल्याशिवाय पत्नी जेवत नव्हती. तेव्हाच सांगतो मी, आत्ताच नाही. हो, आताच पती जेवल्याशिवाय पत्नी जेवत नव्हती. रुक्मिणी आई साहेबांनी त्या विठ्ठल पंताचं सुद्धा ताट झाकून ठेवलेलं होतं आणि स्वतःच सुद्धा ताट झाकून ठेवलेलं होतं. विठ्ठल पंत डोळ्यामध्ये अश्रू घेऊन ज्यावेळेस सिद्ध बेटामध्ये आले, रुक्मिणी आई साहेब झोपलेल्या होत्या. खांद्याला हात लावला, पतीचा स्पर्श कळाल्याबरोबर जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंताला विचारतात, का हो काही निर्णय झाला का हो? आचार्यांनी काही सांगितलं का हो? पंडितांनी काही सांगितलं का हो? असं म्हटल्याबरोबर विठ्ठल पंताच्या डोळ्यामधून घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागले. आणि अश्रू व्हायला लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंताला म्हणतायत की हे बघा पंत स्वामी, तुम्ही पुरुष आहात आणि पुरुषाला रडणं शोभत नाही. तुम्ही पुरुष आहेत, पुरुषाला रडणं शोभत नाही, सांगा काय न्याय झाला ते. त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणतात, अगं रुक्मिणी, ब्रह्मवृंदाने न्याय दिलाय. काय न्याय दिलाय? तो न्याय म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आणि असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी मातेला सुद्धा मूर्छा आली. चक्कर येऊन रुक्मिणी माता पडल्या. पाणी शिंपडलं, त्यांना सावध केलं. सकाळचा समय होता महाराज, ब्रह्ममुहूर्त होता आणि त्या ब्रह्ममुहूर्तावरती तिला उठवलं परत. आणि उठवल्याच्या नंतर ती म्हटलं, विठ्ठल पंत म्हटले, रुक्मिणी मला टाइम नाहीये, मला लगेच आता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जायचंय. त्यावेळेस रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणतात की तुम्ही एकटेच जाणार का? तुम्ही एकट्याला मी तुम्हाला जाऊ देणार नाही, मी सुद्धा देहांत प्रायश्चित्त करण्याकरता येणार. त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणतात, अगं वेडी आहेस का? आपले 4 लेकरं आहेत आणि या 4ही लेकराला पोरक करून कसं चालेल ग रुक्मिणी? तूच त्यांची आई हो आणि तूच त्यांचा बाप हो.
दोन्हीही भूमिका आता तू निभव, मी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाते. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, पंत तसं करून चालणार नाही, हे आपल्या दोघाच्या कर्माचं फळ आहे ना, म्हणून तुम्ही एकट्याने जरी देहांत प्रायश्चित्त घेतलं ना आणि मी जर पाठीमागे राहिले तर सगळं दुःख संपणार नाही. हे लोक पुन्हा आपल्याला त्रास द्यायला किंवा पुन्हा आम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत पंत, म्हणून मला सुद्धा येऊ द्या. त्यावेळेस विठ्ठल पंत नको म्हणतायत, रुक्मिणी माता यायचं म्हणते. त्यावेळेस रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणते की तुम्हाला एक प्रश्न विचारू मी. मला सांगा, रामायणामध्ये कैकेयीने फक्त रामाला वनवास मागितला होता का सीतेलाही मागितला होता? फक्त रामाला वनवास मागितला होता ना. तर विठ्ठल पंत फक्त रामाला वनवास मागितला होता, तरी सुद्धा सीता रामाबरोबर वनवासात गेलीच ना. का गेली? त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस संकटाचा समय येतो ना त्यावेळेस स्त्रीला आपल्या पुत्रत्वापेक्षा आपल्या पातिव्रत्याकडे झुकावं लागतं, कर्तव्याकडे झुकावं लागतं. आणि म्हणून दोघंही निघण्याकरता तयार झाले. मग विठ्ठल पंत म्हटले ठीक आहे, पण लवकर आपल्याला जावं लागेल. आपण उद्या परवा दिरंगाई जर करू तर आपल्याला मोह उत्पन्न होईल आणि पुन्हा आपण देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाणार नाही. आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटतं ना, तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब निघाले आणि विठ्ठल पंत लगेच सिद्ध बेटाकडे पाठ करून उभे राहिले आणि निघण्याच्या तयारीमध्ये. पण विठ्ठल पंत निघाले, पण रुक्मिणी आईसाहेबांना तसं निघता येत नव्हतं महाराज. हो, कारण विठ्ठल पंतांची पाठ होती आणि रुक्मिणी आईसाहेबांचं पोट व्यालेलं होतं महाराज. हो, बघा तुम्ही, पाठ जर दुखायला लागली तर 15 दिवस 8 दिवस महिनाभर माणूस कळस वसेल, पण पोट जर दुखायला लागलं तर 1 मिनिट सुद्धा माणूस थांबू शकत नाही. म्हणून विठ्ठल पंतांची पाठ होती आणि रुक्मिणी आई साहेबांचं पोट होतं. जिने कळ दिलेली असते ना महाराज, तिलाच कळकळ असते. माफी मागून बोलतो, जिने कळ दिलेली असते ना तिलाच खरी कळकळ असते. आणि रुक्मिणी आई साहेब कुटियामध्ये जे झोपलेले 4 भावंड होते, त्या 4 भावंडाकडे गेले आणि गेल्यानंतर निवृत्ती दादाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर निवृत्तीला सांगितलं, निवृत्ती आता सगळा कारभार आणि सगळी आई वडिलाची भूमिका इथून पुढे तुला रंगवायची आहे. हो, सगळी तुला रंगवायची आहे. हो, निवृत्ती दादाला सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेस रुक्मिणी आई साहेब निघणार त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यावरून, सगळ्यांच्या चेहऱ्यावरून रुक्मिणी आई साहेबांनी हात फिरवला. आणि हात फिरवत होते ना महाराज, ज्या वेळेस त्या चिमुकल्या मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला रुक्मिणी आई साहेबांनी, त्यावेळेस डोळ्यातले टपकन एक थेंब मुक्ताबाईच्या गालावरती पडला आणि त्या मुक्ताबाईने झोपीतच तो जे अश्रू होते ते अश्रू पुसले महाराज. नुसते अश्रू पुसले नाही मायबाप, तर मातृत्व पुसलं. झोपीमध्ये मातृत्व पुसलं मुक्ताबाईने. आणि दोघंही देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघून गेले. सकाळी उठले आणि निवृत्ती दादाला जे उठवलं होतं ना, बाहेर एका वेलीच्या झाडाखाली निवृत्ती दादा बसले होते. सकाळी उठले, तिघही भावंड, चौघही भावंड उठले आणि उठल्याच्या नंतर मुक्ताबाई आणि सोपान काका बाहेर निवृत्ती दादाकडे पळत पळत आले. एकाने उजव्या खांद्याला धरलं आणि एकाने डाव्या खांद्याला धरलं. आणि मुक्ताबाई निवृत्ती दादाला विचारते की दादा माझी आई कुठे आहे, दादा माझे बाबा कुठे आहेत. आणि असं सांगितल्याबरोबर निवृत्ती दादा मोठे होते, सगळी जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती. आणि निवृत्ती दादाने अंतःकरणावरती दगड ठेवून, काळजावरती दगड ठेवून मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ते अल्लडपणा करू नको, अल्लडपणा करू नको, शांत राहा. आई आहे ना देवाच्या घरी गेली. कुठे गेली? आई देवाच्या घरी गेली. मुक्ताई म्हणते, हा दादा आई दररोज देवाच्या घरी जाते ना, आतापर्यंत परत यायला पाहिजे होते ना, आणखी का आली नाही. त्यावेळेस निवृत्ती दादा मुक्ताईला म्हणतात, अगं मुक्ते आई देवाच्या घरी गेली, पण आता अशा देवाच्या घरी गेली की ती आता कधीही परत सरली प्रीती तुटली नाते खेळची संग
संपला सारा पाकरा झुंजाट सुटला वारा पाकरा झुंजाट सुटला वारा करजात विचारते की दादा, अरे कुठे माझी आई, कुठेच माझे बाबा? आणि धाय मोकळून रडायला लागली मुक्ताबाई. एका खांद्याला मुक्ताई माता, एका खांद्याला सोपान काका. जशी एखादी हरीण आपल्या पाडसापासून दूर जावी आणि ते पाडस त्या आईची आतुरतेने वाट पाहावी, अशी अवस्था त्या चारी भावंडाची झाली. गरजत गरजत वादळ सुटले गरजत गरजत वादळ सुटले मुलापासून झाड उपटले पाचुरी भड उजळले नाही कुणाचा थारा झुंजाट सुटला वारा पाकरा झुंजाट सुटला वारा. काय अवस्था झाली चारी भावंडाची. सगळे रडायला लागले आणि मुक्ताबाई निवृत्ती दादाला म्हणते की दादा, आई जर कधीच येणार नसेल, बाबा जर कधीच येणार नसतील, माझी आई जर कधी येणार नसेल ना, तर तुम्ही कोणाला आई म्हणताल? त्यावेळेस निवृत्ती दादा त्या मुक्तेला म्हणतात, अगं मुक्ते, आई जरी गेली असली ना तरी आजपासून तूच माझी आई. कोण? म्हणून मी आजपासून तुला मुक्ता म्हणणार नाही, तर मी तुला मुक्ताई म्हणेल. निवृत्ती दादा म्हणतात, मी तुला आजपासून मुक्ताई म्हणेल. मग मुक्ताई म्हणते, दादा मी तुमची आई आहे ना, तर आईला आपल्या बालकाच्या भरण पोषणाची काळजी असते. म्हणून मुक्ताईने 2 झोळ्या घेतल्या, एक निवृत्ती दादाच्या खांद्याला अडकवली आणि एक ज्ञानोबारायांच्या खांद्याला अडकवली आणि दोघांनाही सांगितलं, जा मधुकरी घेऊन या. आणि दोघंही मधुकरी घेण्याकरता निघून गेले. ज्या काळ्या लोकांनी जो काळा न्याय दिला होता, त्या काळ्या ब्राह्मणांच्या घरी विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि निवृत्ती दादा मधुकरी मागण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर मधुकरी दिली नाही, मधुकरी दिली नाही महाराज. आणि एका ब्राह्मणाची पत्नी मधुकरी वाढण्याकरता आली, बाहेर आली, भात वरण डाळ भात काय ते घेऊन आली. आणि आल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये ती मधुकरी टाकणार, एवढ्यामध्ये तिचा नवरा आला, तो ब्राह्मण आला आणि त्याने खालून लाथ मारली आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची मधुकरी उधळून लावली. महाराज विचार करा, ज्या माऊलींना मधुकरी वाढली नाही महाराज, त्या माऊलीच्या नावावरती आज लाखो करोडो आमच्यासारखे कीर्तनकार जीवन जगतायत महाराज. हो, त्या विश्वमाऊलीच्या ज्ञानोबारायांच्या नावावरती. हो, आणि ज्या लोकांनी त्रास दिला ना, ते लोक आज विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीची पूजा करतात. काय करतात? पूजा करतात. पण त्या लोकांनी माझ्या माऊलीला मधुकरी दिली नाही आणि तो ब्राह्मण मधुकरी दिली नाही, त्या अर्थी त्याचं काही वाटलं नाही ज्ञानोबारायांना. पण तो ब्राह्मण म्हणू लागला, अरे तुम्हाला मधुकरी मागण्याची वेळ माहितीये का? तुमच्या आई बापाने सुद्धा तुम्हाला जन्म देताना वेळ पाहिली नसेल. ते असं बोलल्याच्या नंतर माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये अतिशय दुःखाचा डोंगर ढासळला. आणि ढासळल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्हाला मारण्याचा अधिकार आहे, पण ज्या आई वडिलांनी
ज्या माझ्या मात्या पित्याने आम्हाला धर्मामध्ये घ्यावं याच्याकरता जीवन आपलं बलिदान दिलं, ते बलिदान देऊन सुद्धा तुम्ही आमच्या आईवडिलाला बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? म्हणून विश्वमौली ज्ञानोबारायांना उद्वेग निर्माण झाला आणि विश्वमौली ज्ञानोबाराय तिथून घरी निघाले. जिथं सुवर्ण पिंपळ होता सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी, त्या सुवर्ण पिंपळापाशी बसले आणि बसल्यानंतर ज्या वेळेस निवृत्ती दादा आले त्यावेळेस निवृत्ती दादा आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायला पाहिलं, ज्ञानोबाराय रडतायत आणि निवृत्ती दादाला पाहिल्याबरोबर निवृत्ती दादाला म्हणतात की दादा मला या जगामध्ये राहायचं नाही. त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणतात अरे ज्ञाना काय बोलतोस तू? लोकांनी आपल्याला त्रास दिलाच पाहिजे. अरे लोकांनी जर त्रास दिला नाही तर आपल्या जीवनाचा सुवास कसा येईल रे दादा? हो ज्ञानोबारायला म्हणतायत, पण ज्ञानोबाराय म्हणतात या लोक मला त्रास देतात ना, मला हे जीवन संपून टाकायचंय. निवृत्ती दादा म्हटले अरे असं काही बोलू नको, तू जा सिद्ध बेटामध्ये, मी पाठीमागून येतो. ज्ञानोबाराय सिद्ध बेटामध्ये गेले. मधुकरी आणण्याकरता उशीर झाला म्हणून मधुकरीची वाट पाहून सोपान काका बाहेर ओट्यावरती झोपले होते. मुक्ताई माता यांचे सगळ्यांचे कपडे लंगोट्या धुण्याकरता इंद्रायणीच्या डोहावरती गेल्या होत्या आणि जी कुटिया होती, जी ताटी होती, ती ताटी उघडी होती आणि ती उघडी ताटी विश्वमौली ज्ञानोबारायांनी पाहिली आणि माझे ज्ञानोबाराय त्या कुटियामध्ये गेले, दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावून घेतल्याच्या नंतर माऊली म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात की मला या जगामध्ये राहायचं नाही, मी प्राणाचं उत्क्रमण करणार आणि ब्रह्मरंध्रामध्ये माझा प्राणवायू नेणार आणि माझ्या ब्रह्मरंध्रामधून या कवटीमधून माझा प्राणवायू बाहेर काढणार आणि या विश्वामध्ये भिरकावून देणार, मला या जगामध्ये राहायचं नाही. आणि ज्या वेळेस विश्वमौली ज्ञानोबारायांनी यौगिक प्रक्रिया केली आणि आपला जो प्राणवायू आहे तो प्राणवायू बिंबीच्या देठाजवळ आणला आणि तिथून वरी ब्रह्मरंध्रामध्ये घालायला लागले, त्यावेळेस अशी घटना घडली महाराज जगामध्ये. मोठमोठ्याने ढग गरजायला लागले, पाऊस पडायला लागला, सुसाट्याचा वारा सुटला आणि हा वारा अचानक का सुटला म्हणून मुक्ताबाई म्हणतायत की हा अचानक वारा का सुटला म्हणून मुक्ताबाईने ध्यान लावलं. तर मुक्ताबाईने ध्यान लावल्याच्या नंतर मुक्ताबाईच्या लक्षात आलं की कुणीतरी एक योगी बलात्काराने आपल्या प्राणवायूला ब्रह्मरंध्रामध्ये घालतोय आणि या विश्वामध्ये भिरकावून देऊ पाहतोय, बलात्काराने आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला लागलेलं आहे कुणीतरी एक योगी. म्हणून या सगळ्या जगामध्ये घटना घडायला लागल्या. म्हणून मुक्ताई माता ध्यान करतायत आणि त्या ध्यान करत असताना मग त्यांना कळलं की कुणीतरी एक योगी आहे, पण कोण आहे म्हणून पुन्हा पळत पळत आल्या मुक्ताई माता आणि पळत पळत आल्याच्या नंतर कुटिया लावलेली होती, कोपी लावलेली होती आणि मुक्ताई माता पिंपळाच्या खाली ओट्यावरती दर्भाचं आसन टाकलं, तिथं पद्मासन लावलं आणि मुक्ताई मातेने सुद्धा यौगिक प्रक्रिया केली आणि यौगिक प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना कळलं की हे तर माझे विश्वमौली ज्ञानोबार आहेत, हे ज्ञानोबार आहेत आणि ज्ञान आहे माझा ज्ञान दादा असं करायला लागलाय. म्हणून योगाच्याच माध्यमातून मुक्ताई मातेने लक्ष द्या, मी चरित्र सांगतोय तुम्हाला. मुक्ताई मातेने त्या कुटियाचं दार वाजवलं नाही, मुक्ताई मातेने त्या कुटियाची कडी वाजवली नाही, तर मुक्ताई मातेने, कारण विश्वमौली ज्ञानोबारायांची जी वृत्ती आहे ती अंतर्मुख वृत्ती झालेली होती, बहिरंग वृत्ती संपून गेलेली होती, त्यामुळे दार वाजून सुद्धा काही होणार नव्हतं. म्हणून मुक्ताई मातेने विश्वमौली ज्ञानोबारायांच्या अगोदर यौगिक प्रक्रिया केली आणि आपला प्राणवायू परकाया प्रवेशाच्या माध्यमातून विश्वमौली ज्ञानोबारायांच्या नाशिकेमधून कंठामध्ये नेला आणि विश्वमौली ज्ञानोबारायांच्या प्राणाला प्राण आडवा लावला. कुणी? मुक्ताबाईने प्राणाला प्राण आडवा लावला आणि त्यावेळेस अशब्द स्थितीमध्ये परापश्चंती मध्यमा वैखरीच्याही पलीकडे सगळ्या वाणी जिथं थांबल्या जातात तिथं ही योग्याची भाषा चालू होते आणि मुक्ताई माता आपला प्राण आडवा लावला. ब्रह्मरंध्रामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांचा प्राण जाऊ द्यायचा नाही म्हणून आपला प्राण कंठामध्ये आडवा लावला आणि आडवा लावल्याच्या नंतर मुक्ताबाई विश्वमौली ज्ञानोबारायांना बोलतायत की माऊली आणि मुक्ताबाई जे त्या बोलल्या ते अभंग, ते शब्द या नियतीने शब्दबद्ध करण्याचं काम केलं अभंगाचं प्रथम चरण. योगी
पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचं आणि रुक्मिणी आई साहेबांचं आपल्याला भजन करायचं. सर्वांनी हात वरती करा. हो, गोड भजन करायचं सर्वांनी. 1 मिनिट. हा, पण त्या विश्वमौली ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी अगदी अंतःकरणातून. हा, अगदी अंतःकरणातून. विठोबा रघुमार एक ताळी, एक ताळी. विश्वरागे झाले वन्नी
संती सुखी झाले. योगाच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबरायांना बोलतात की माऊली तुम्ही योगी आहात, तुम्ही पावन आहात. पावन म्हणजे ज्ञानी आहात. योगी म्हणजे या योग्याचा संपूर्ण विश्वाबरोबर संबंध जोडलेला असतो. युज युज्यती म्हणजे जोडणे. तुम्ही योगी आहात ना, तुम्ही जोडण्याचं काम करतात ना. सगळं जग तुमच्याशी जोडल्या गेलंय माऊली. तुम्ही म्हणतात ना हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, असं तुमचं ज्ञान आहे. एवढे पवित्र आहात तुम्ही, योगी आहात, पावन आहात आणि तुम्ही योगाच्या माध्यमातून आपला जीवाचं उत्क्रमण करू पाहताय आणि ब्रह्मरंध्राच्या माध्यमातून मस्तकामधून तुम्ही आपला जीव या विश्वामध्ये भिरकावून देऊ पाहताय माऊली. पण तुम्ही आमच्यासारख्या लेकराकडे पहा. या जगताला तुम्ही जर गेले माऊली तर या जगताला ज्ञानेश्वरी कोण देईल? या जगताला अमृत अनुभव कोण देईल? या जगताला हरिपाठ कोण देईल माऊली? या जगताला चांगदेव 65 कोण देईल माऊली? म्हणून तुम्ही आमच्यासारख्या लेकराकडे पहा. तुम्हाला तुमचा संसार नाही तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे बरीन तिन्ही लोके. ही जी तुम्ही प्रार्थना केली, ही जी तुम्ही प्रतिज्ञा केली, ती माऊली ती पूर्ण करण्याकरता तुम्हाला या जगामधून जाता येणार नाही. म्हणून मुक्ताबाई ज्ञानोबरायांना प्रार्थना करते महाराज, उपदेश नाही, प्रार्थना करते. आणि ती प्रार्थना या जगाकरता, तुमच्या माझ्या करता मुक्ताबाई विश्वमाऊली ज्ञानोबरायांना प्रार्थना करते. आणि मी तर असं म्हणेल संपले आपलं कीर्तन. पण मुक्ताबाईनी जर विश्वमाऊली ज्ञानोबरायांना प्रार्थना केली नसती तर आज ही जी आपण ज्ञानेश्वरी वाचतोय ना आपल्या सप्ताहामध्ये, ही ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला पाहायला कदाचित मिळाली नसती महाराज. मुक्ताबाई जर झाल्या नसत्या, मुक्ताबाईने जर प्रार्थना केली नसती विश्वमाऊली ज्ञानोबरायांना, तर आपण जी चांगदेव 65 वाचतो ना, जो अमृतानुभव वाचतो, जी ज्ञानोबरायांची गाथा वाचतो, जो हरिपाठ करतो ना प्रत्येक सप्ताहामध्ये, तो हरिपाठ सुद्धा कदाचित आपल्याला पाहायला मिळाला नसता. मुक्ताबाईने प्रार्थना केली की माऊली विश्व जरी तुमच्यावरती रागावलं, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जरी रागावलं ना तुमच्यावरती, तरी तुम्ही पाणी व्हा माऊली. पाण्याचा दृष्टांत का दिला? तर इथं सुशिक्षित माझे मित्र मंडळी बसलेले आहेत. पाणी आहे ना, पाणी पाणी इथं सगळे कॉलेज शिकलेले मंडळी आहेत. पाण्याचं सूत्र काय? H2O. आता H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू, बरोबर पाणी. बरोबर ना? बरोबर बोलतोय ना मी? मी सुद्धा केलेलं आहे ते, आहे का नाही? H2O हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, या दोन्हीचं जर विघटन केलं तर हायड्रोजन हा जगातला सगळ्यात घातक आहे. कोण आहे? सगळ्यात घातक असणारा जर कोणता धातू वायू असेल तर तो काय? हायड्रोजन आहे. हायड्रोजन सगळ्यात घातक आहे. म्हणून तर मला सांगा, स्वतंत्र हायड्रोजनचा आणि अग्नीचा जर संबंध आला तर काय होईल? स्फोट होईल की नाही? स्फोट होईल. म्हणजे हा स्फोटक पदार्थ आहे. हा जगामध्ये सगळ्यात हलका आहे, वजनाने सगळ्यात हलका आहे, पण सगळ्यात स्फोटक आहे. कोण? हायड्रोजन. विज्ञान सांगतोय मी तुम्हाला. हे हायड्रोजन आहे ना, सगळ्यात मोठं स्फोटक आहे, सगळ्यात मोठं स्फोटक आहे. आणि स्वतंत्र जर ऑक्सिजनचा आणि अग्नीचा जर संबंध आला तर काय होईल? स्वतंत्र ऑक्सिजनचा आणि अग्नीचा जर संबंध आला तर काय होईल? अग्नी भडकेल. काय होईल? अग्नी भडकेल. म्हणजे दोन्ही पदार्थ असेल की जे ज्वलनशील पदार्थ आहेत. कसे आहेत? भडका करणारे, स्फोट करणारे पदार्थ आहेत. पण ते दोन्ही एकत्र आले आणि जसं मुक्ताबाई 750 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबरायला विज्ञान सांगतायत. काय? 750 वर्षापूर्वी माझ्या मुक्ताबाई विज्ञान सांगतायत की माऊली, पाणी जसं दोन्ही स्फोटक पदार्थ एकत्र येऊन पाणी त्या अग्नीला शांत करतं. काय करतं? दोन्ही स्फोटक आहेत
पण आपला स्फोटकपणा जसं ते लपवतात आणि पाणी जसं अग्नीला शांत करतात तसं माऊली तुम्ही सुद्धा त्या पाण्यासारखं व्हा. काय व्हा? पाण्यासारखं व्हा. नाहीतर मला सांगा, विश्वमाऊली ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद वधून अंगे ऐसे बळ रेडा बोले हो, अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले हो, अंगे ऐसे बळ रेडा बोले हो. अंगी ऐसे बळ रेडा बोले. आपला वेळ संपलाय आणि आपण यायचो म्हणजे आपण यायचो कीर्तन सांगायच्या रगीत आणि हे जायचे पांघरायच्या रगीत. असं व्हायला नको. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय माऊली मुक्ताई म्हणतात की माऊली तुम्ही ये ना, तुम्ही ऐका ऐका संपलंय आपलं कीर्तन, तुम्ही ये ना. स्फोटक जरी असले तुमचा राग आम्हाला कळतो माऊली, पण तुम्ही स्फोटक होऊ नका, हायड्रोजन सारखं होऊ नका, ऑक्सिजन सारखं होऊ नका. हे दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर जे पाणी कार्य करतं ना, त्यांनी जसं त्यांचा स्फोटक होण्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म दाबून ठेवला आणि शांतपणा म्हणजे पाणी शांतपणा अग्नीला विझवण्याचं काम जसं केलं ना माऊली, तसं तुम्ही सुद्धा आमच्या करता माऊली व्हा. काय व्हा? पाणी व्हा. आणि पाणी होऊन माऊली तुम्ही सुद्धा. नाहीतर बघा विश्वमाऊली ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतला, निर्जीव भिंत चालवली. एवढी ताकद ज्ञानोबारायांकडे होती. मग त्या काळातल्या लोकांना जळून भस्म करण्याची ताकद नव्हती का माऊलीमध्ये? होती. पण तरी सुद्धा मुक्ताबाई म्हणतात ती जी तुमची ताकद आहे ना, संतांकडे सगळ्या प्रकारची ताकद असते महाराज, शापादपी शरादपी सगळ्या प्रकारची ताकद असते. पण मुक्ताबाई म्हणतात माऊली तुमच्याकडे सगळ्या प्रकारची ताकद आहे, पण जी ताकद आहे ना ती तुम्ही विधायक मार्गाने वापरा, विध्वंसक मार्गाने वापरू नका. म्हणून तुम्ही राग जरी आला तरी तुम्ही पाणी व्हा, तुम्ही स्फोटक होऊ नका. म्हणून विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ताई माता म्हणतात की माऊली शब्दशस्त्राच्या बाणाने जरी तुम्हाला लोकांनी घायाळ केलं असलं, तुम्हाला नाही नाही ते बोलले असले तरी सुद्धा माऊली तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जगाची माऊली आहेत, तुम्ही विश्वाची माऊली आहेत. तुम्ही विश्वपाट ब्रह्मदेवराय हो, विश्वपाट ब्रह्मदेवराय हो, हो, ब्रह्मदोरा विश्वपाट ब्रह्मदोरा हो, हो.
ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संपले आपलं कीर्तन. 5 मिनिटं उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. याचा अर्थ असा आहे, मुक्ताबाई ज्ञानोबरायला सांगतायत यौगिक प्रक्रियेच्या माध्यमातून भाषा वापरतायत आणि ती भाषा, ते शब्द नियतीने आणि देवाने शब्दबद्ध केले. ते शब्द मुक्ताई माता म्हणतात, माऊली विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे विश्व आहे ना, विश्व हे एक पट आहे, पट आहे, एक कपडा आहे. आणि हा विश्व आहे ना, त्या कपड्यामध्ये आडवेही दोरे असतात आणि उभेही दोरे असतात. जे उभे दोरे आहेत ते सज्जनाचे आणि जे आडवे दोरे आहेत ते दुर्जनाचे आहेत. हो, सज्जन आणि दुर्जन दोन्हीने मिळून हे जगत बनत असतं माऊली. म्हणून तुम्हाला सांगू, या जगामध्ये दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. या जगामध्ये अज्ञानी आहेत म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे. या जगामध्ये खुजे माणसं आहेत, बुटके माणसं आहेत म्हणून उंच माणसाला किंमत आहे. हो, या जगामध्ये ना जर मूर्ख माणसं नसते तर चांगल्या माणसाला कोणी किंमत दिली नसती. या जगामध्ये जर नालायक लोक नसते तर बुद्धिवान माणसाला कोणी किंमत दिली नसती. या जगामध्ये अज्ञानी लोक नसते तर कीर्तन करायला कोणी विचारलं हो. हे उभे आडवे जे दोरे आहेत ना, ते आडवे जे दोरे आहेत ते दुष्ट माणसाचे आहेत आणि उभे जे दोरे आहेत ते सज्जन माणसाचे आहेत. दोन्हीने मिळून हे जगत बनत असतं माऊली. आणि हे जे जगत बनतं त्याला ज्या दुष्ट माणसामध्ये सुद्धा ब्रह्म आहे आणि चांगल्या माणसामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. विश्वपट ब्रह्म दोरा. हो, आडव्या दोऱ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे आणि उभ्या दोऱ्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे माऊली. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. विश्वरागे झाले वणणी संती सुखे व्हावे पाणी. 10-5 मिनिटं उशीर झाला, पण तुम्हाला राग जरी आला असला तरी विश्वरागे झाले वणणी शांती सुखे व्हावे पाणी. तुम्हाला राग जरी आला असला तरी सुखाने तुम्ही पाणी व्हा. 10 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांच्याच प्रेम असतो, सर्वांचा आग्रह असतो. आमचे आप्पा आहेत, अण्णा आहेत, आमचे पिंपरखेडचे सरपंच आमचे संदीप दादा आहेत, त्यानंतर आमचा भूषण आहे, सगळे तरुण मित्र मंडळी, सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला. आणि हे सगळं कीर्तन आहे ना, सगळं कीर्तन, आजचं कीर्तन आमचे शरद दादा, मराठी हॉटस्पॉट आणि त्यांची संपूर्ण टीम हे कीर्तन शूटिंग करण्याकरिता संपूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते. महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते. आणि हे कीर्तन जसं विश्वमौली ज्ञानोबराय चंद्र सूर्य असेपर्यंत या पृथ्वी तलावरती राहणार आहेत. किंबहुना जोपर्यंत ज्ञानोबराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वी तलावरती राहणार आहेत. तसंच जोपर्यंत आपण आहोत, जोपर्यंत हे आहेत, तोपर्यंत हे कीर्तन त्या यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांचे खूप मोठे कष्ट आहेत महाराज, रात्रंदिवस पळतात. आज तरी आम्ही दादाला गाडीमध्ये घेऊन आलो, पण आता सध्या एसट्या बंद आहेत. हो, त्या एसट्याला आहे ना, हे कशाला कोणत्याही गाडीला लटकून जायची यांची तयारी असते. पण चांगले विचार बघा, तुम्ही म्हणाले काय लावलं तुम्ही कीर्तनामध्ये, पण बघा वाईट विचार सर्च करण्याकरता किंवा वाईट विचार पाहण्याकरता कोणाला सांगावं लागत नाही की दादा हे सर्च कर. पण चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचावे, चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचावे. माझ्या संतांचा विचार, माझे संत किती मोठे आहेत, त्या संतांचा विचार प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक वाड्या वस्तीवरती, प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येकाच्या विशेष म्हणजे तरुणाईच्या मोबाईलमध्ये जावा. म्हणून हा सगळा प्रपंच आहे, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. म्हणून यूट्यूबवाले आमचे मुकेश दादा त्यांनाही धन्यवाद, आमच्या शरद दादांनाही धन्यवाद.
देतो. तुम्हा सर्व मंडळींच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल हॅलो. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे बोली. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.